नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नाईस मॅथ्स काटकर सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, स्कॉलरशिप, एनएमएस, पोलीस भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तसेच शालेय स्तरावरील उपयुक्त अशी गणितीय माहिती उपलब्ध करून देणारा आपल्या हक्काचा यूट्यूब चॅनल म्हणजेच नाईस मॅथ्स काटकर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी झालेल्या पेपरमधील सर्व प्रश्नांचं उत्तरांसह स्पष्टीकरण आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्या वेळेची बचत व्हावी यासाठी आपण गणितीय उदाहरणं आहेत ती सर्व उदाहरणं आपण सोडवून घेतलेली आहेत. त्याचं फक्त एक्सप्लेनेशन किंवा स्पष्टीकरण आपण देणार आहोत. तर चला पाहूया. प्रश्न पहिला, 8 सेंटीमीटर लांबी व 3 सेंटीमीटर रुंदी असणाऱ्या आयताची परिमिती किती? पर्याय दिलेत 20 सेंटीमीटर, 22 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर आणि 73 सेंटीमीटर. मित्रांनो, या ठिकाणी आयताची प्रतिकृती आपल्याला दिसते. तर आयताची जी लांबी आहे ती या ठिकाणी 8 सेंटीमीटर आहे आणि रुंदी आहे ते 3 सेंटीमीटर आहे. तर आयताची परिमिती काढण्याचे एक सूत्र आहे मित्रांनो. तर जेवढ्या बाजू आहेत त्या बाजूंची सगळ्या बेरीज केली तरी सुद्धा आपल्याला परिमिती काढता येते, किंवा हे सूत्र वापरू शकतो आपण. काय? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. म्हणून 2 आहे असं ठेवलं. लांबी आपली 8 आहे म्हणून 8, रुंदी 3 आहे. या दोघांची बेरीज केली तर 11 येईल आणि गुणिले 2 आहे म्हणजे 11 गुणिले 2 म्हणजे 22. म्हणजेच याचा अर्थ असा की या आयताची परिमिती ही 22 सेंटीमीटर आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2, पुढचा प्रश्न, जर 2 एप्रिल 2023 या दिवशी रविवार असेल तर 2 एप्रिल 2033 रोजी कोणता वार असेल? मित्रांनो, पर्याय दिलेले आहेत शुक्रवार, शनिवार, गुरुवार आणि रविवार. बघा, प्रश्नामध्ये काय सांगितलंय सुरुवातीला, 2 एप्रिल 2023 या दिवशी रविवार आहे आणि 2 एप्रिल 2033 रोजी वार कोणता असा विचारलाय. तर 2 एप्रिल 2023 ते 2 एप्रिल 2033 म्हणजे याच्यामध्ये एकूण जो कालावधी आहे तो आहे आपला 10 वर्षाचा कालावधी. जितके वर्षाचा कालावधी असेल तेवढे दिवस पुढे जातात, म्हणून 10 दिवस आपले पुढे गेले. त्यानंतर पुढे 2023 ते 2033 मध्ये असणारे लीप वर्ष किती आहेत? तर आपल्याकडे 2 आहेत. एक आहे 2024 आणि दुसरा आहे 2028. ही आपल्याकडे 2 लीप वर्ष आहेत, म्हणून हे 2 दिवस आपले पुढे जातील. म्हणजे सुरुवातीला आपल्याला पुढे गेलेले दिवस 10 होते आणि आता पुढे गेलेले दिवस आहेत ते 2. म्हणजे एकूण आपल्याकडे 12 दिवस आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणजेच काय येईल बघा, 12 दिवस पुढे जायचं आहे. कशाच्या? रविवारच्या पुढे 12 दिवस जायचं आहे. तर आपण आठवड्यामध्ये रूपांतर करू शकतो. 12 वजा 7 म्हणजे राहिले 5. मग त्या रविवारच्या पुढे 5 दिवस सुद्धा आपण मोजू शकतो, किंवा डायरेक्ट रविवारच्या पुढे 12 दिवस मोजले तरीही चालतील. पण आपण आठवड्यामध्ये रूपांतर करून मोजले तर काय होईल? 5 दिवस पुढे जावं लागेल, कारण त्यातून 7 वजा केले 12 दिवसातून म्हणजे 5 आले. म्हणजेच रविवारच्या पुढे 5 दिवस मोजले तर शुक्रवार हे उत्तर आपलं बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न, सुभाष माधवपेक्षा 14 दिवसांनी लहान आहे. माधवचा जन्म 23 नोव्हेंबर 1980 या दिवसाचा आहे. माधवचा दुसरा वाढदिवस गुरुवारी येत असल्याने सुभाषचा 6वा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल? माधव आणि सुभाष असे 2 व्यक्ती आहेत. माधवचा जो जन्म आहे तो 23 नोव्हेंबर 1980 रोजी झालेला आहे. आणि काय सांगितलंय? माधवचा दुसरा वाढदिवस गुरुवारी दिलेला आपल्याला प्रश्नामध्ये. काय सांगितलंय? माधवचा जो दुसरा वाढदिवस आहे तो गुरुवारी आहे. त्याचा अगोदरचा जो वाढदिवस आहे तो 1 दिवसाने पाठीमागे यायला पाहिजे, परंतु तसं न होता काय झालंय बघा, या ठिकाणी 1 दिवस गॅप टाकून तो मंगळवारी येतोय. कारण 80 हे कसलं आहे? आपलं लीप इयर आहे. तर 80 हे आपलं या ठिकाणी काय आहे? लीप इयर आहे. म्हणून आपण काय करूया, 1 दिवस गॅप टाकून पाठीमागे आलो. याचाच अर्थ माधवचा जो जन्मदिवस आहे किंवा तो काय असणार आहे? 23 नोव्हेंबर 1980 हा मंगळवार असणार आहे त्या दिवशी. सुभाषचा जन्म त्याच्यापेक्षा 14 दिवसांनी लहान आहे, म्हणजे 23 पेक्षा 14 दिवसांनी लहान म्हणजेच 11 नोव्हेंबरला असणार आहे. दोघांचं साल मात्र एकच आहे. किती आहे? 1980 आहे. आणि त्या दिवशी सुद्धा कोणता वार असणार आहे? मंगळवार. कारण बरोबर 2 आठवडे आपण पाठीमागे आलो, म्हणजे त्या दिवशी सुद्धा कोणता वार असणार आहे? मंगळवार असणार आहे. आता 6 वर्षाने पुढे म्हणजे 6 दिवस पुढे गेले. काय सांगितलंय? 6 वर्षांनी विचारले आपल्याला. सुभाषचा 6वा वाढदिवस म्हणजे 6 वर्षांनी वाढदिवस. मग 6 वर्षांनी पुढे गेलो म्हणजे 6 दिवस पुढे गेले. पण आपल्याला आता काय शोधायचं आहे? 1980 ते 1986 याच्यामध्ये असणारं लीप वर्ष एखादा आहे का बघूया आपण. तर हो आहे. 1984 हे एक लीप वर्ष आहे. म्हणजे हा एक दिवस आपला त्याच्यामध्ये पकडावा लागेल. म्हणजे पहिले 6 दिवस, 6 वर्ष म्हणजे 6 दिवस आणि हा एक दिवस म्हणजे एकूण झाले आपले
7 दिवस, म्हणजे 7 दिवस पुढे जावं लागेल. मंगळवारच्या पुढे 7 दिवस म्हणजेच आपल्याला जो वार येणार आहे तो कोणता असणार आहे? मंगळवारच असणार आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की सुभाचा 6वा वाढदिवस हा मंगळवारी येईल. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. चला यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. संध्याकाळी 6 वाजता ग्रंथालयात वाचत बसलो असताना माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश आत येत होता. जर ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असेल तर वाचताना माझे तोंड कोणत्या दिशेला असेल? मित्रांनो, आपण काय केले, इथे एक प्रतिकृती दाखवली आणि दिशा दाखवली. दिशा दाखवत असताना नेहमी आपण वरच्या दिशेला उत्तर दाखवतो, खालच्या दिशेला दक्षिण दाखवतो आणि उजव्या बाजूला पूर्व आणि डाव्या बाजूला पश्चिम दाखवतो. प्रश्नामध्ये काय सांगितलं होतं? मी ग्रंथालयात सायंकाळी 6 वाजता अभ्यास करत बसलो होतो किंवा वाचत बसलो होतो. माझ्या डाव्या बाजूला म्हणजे हा व्यक्ती किंवा तुम्ही स्वतः इथे बसलेला आहात, याच्या डाव्या बाजूच्या जी भिंत आहे त्या भिंतीला असलेल्या खिडकीतून प्रकाश आत येतो. म्हणजे याचा अर्थ निश्चित किती बाजू असणार आहे? पश्चिम. कारण सायंकाळी 6 वाजता प्रकाश आत येतोय म्हणजे ती असणार आहे पश्चिम बाजू असणार आहे, म्हणजे या बाजूला. ही डावी झाली. जर या ग्रंथालयाचं मुख्य प्रवेशद्वार हे पूर्वेस असेल, ग्रंथालयाचं मुख्य प्रवेशद्वार हे पूर्वेस असेल म्हणजे या दिशेला असेल, तर माझे तोंड कोणते होते? म्हणजे सरळ लक्षात येईल आपल्या, आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, आपले डावे बाजू ही आहे, उजवी बाजू पूर्वेला आहे, म्हणजे समोर कोणती बाजू असणार आहे? उत्तर. म्हणजेच आपले तोंड हे उत्तरेला असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. किरणचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11 वाजता बरोबर लावलेले घड्याळ त्यानंतर येणारे शनिवारी सकाळी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल? मित्रांनो, किरणचं जे घड्याळ आहे हे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंदाने पुढे जाते. पण आपला जो दिलेला कालावधी आहे तो कुठे कुठेपर्यंत आहे? सोमवारी सकाळी 11 पासून शनिवारी सकाळी 11 पर्यंत. म्हणजे सोमवारी सकाळी 11 ते शनिवारी सकाळी 11 या वेळेत एकूण आपल्याकडे 5 दिवस होतात. या दिवसाचे जर आपल्याला तासामध्ये रूपांतर करायचं असेल तर त्याला 24 ने गुणावे लागेल. म्हणजेच आपल्याकडे झाले एकूण 120 तास झाले. जर मित्रांनो एका तासाला 4 सेकंद पुढे जात असतील म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? ह्या 120 ला 4 ने गुणावं लागेल. म्हणजे आपल्याकडे आले 480 सेकंद. म्हणजे सोमवारी 11 ते शनिवारी 11 या वेळेत हे जे घड्याळ आहे हे 480 सेकंदाने पुढे जाईल. पण ते सेकंदामध्ये न काढता आपल्याला मिनिटामध्ये काढायचं असेल तर त्याला 60 ने भागायचं. म्हणून आपण काय केलं बघा, या ठिकाणी 480 भागिले 60 केलं म्हणजे आपल्याला मिनिटामध्ये येईल. म्हणजेच हा जर भागाकार केला तर आपल्याकडे 8 मिनिट येतील. म्हणजेच मित्रांनो ते घड्याळ सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून शनिवारी सकाळी 11 पर्यंत 8 मिनिटांनी पुढे जाईल. म्हणजेच ती वेळ कोणती दाखवेल? तर 11 वाजून 8 मिनिटे दाखवेल आणि पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. एका शेतात 20 कोंबड्या, 15 गायी व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे. तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील? पर्याय आहेत 6, 8, 3 आणि 5. तर अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर मित्रांनो काय करायचं? सुरुवातीला कोंबड्या लिहायच्या आहेत, त्यानंतर काय आहेत? गायी आहेत आणि त्यानंतर आहेत गुराखी. आता संख्या, डोके आणि पायांची संख्या. आता संख्या कशाची आहे बघा त्यांची. कोंबड्यांची संख्या किती आहे? 20 आहे. गायींची संख्या किती आहे? 15 आहे. पण गुराखी आपल्याला विचारलेल्या आहेत म्हणून आपण काय करूया? X मानूया. त्यानंतर पुढे चला, डोके. जर आपल्याकडे कोंबड्या 20 असतील तर त्यांना डोके सुद्धा 20 असणार आहे. आणि जर गायी 15 असतील तर त्यांचे डोके सुद्धा किती असणार आहेत? 15 असणार आहेत. आणि गुराखी आपल्याकडे X असतील तर त्यांना असणाऱ्या डोक्यांची संख्या सुद्धा X तेवढीच. म्हणजे प्रत्येकाला एकच डोका. गुराखी म्हणजे गायी चारणारा व्यक्ती किंवा गायी फिरवणारा व्यक्ती, त्याला आपण गुराखी म्हणतो. गुराखीला म्हणजे व्यक्तीच असतो, त्याला सुद्धा एकच डोकं असतं. पुढे जाऊ, पायांची संख्या बघू आपण. मित्रांनो, प्रत्येक कोंबडीला 2 पाय असतात. मग जेवढ्या कोंबड्या असतील त्याला 2 ने गुणलं म्हणजे एकूण पायांची संख्या मिळेल. आपल्याकडे 20 कोंबड्या आहेत, प्रत्येक कोंबडीला पाय 2 आहेत म्हणून गुणले 2 केलं म्हणजे एकूण आपल्याकडे कोंबड्यांच्या पायांची संख्या ही 40 आली. पुढे प्रत्येक गायीला पाय 4 असतात म्हणून आपण काय केलं? एकूण गायी आपल्याकडे 15 आहेत म्हणून 15 गायींना आपण 4 ने गुणलं म्हणजे एकूण गायांच्या पायांची संख्या ही 60 आली. पुढे गुराखी म्हणजे व्यक्ती, प्रत्येक व्यक्तीला 2 पाय असतात म्हणून गुराख्याच्या संख्येला आपण 2 ने गुणलं म्हणजेच उत्तर आपलं 2x आलं. आता पुढे काय सांगितलं होतं आपल्याला बघा उदाहरणामध्ये, पायांची एकत्रित संख्या किती आली? पायांची एकत्रित संख्या हे 40, हे 60 आणि हे 2x आहे. म्हणजे 40 आणि 60 यांची बेरीज केली 100
आणि अधिक 2x आहे असं ठेवायचं. पुढे काय सांगितलं, डोक्यांची एकत्रित संख्या. मग डोक्यांची किती आहेत बघा, कोंबड्यांचे डोके 20 आहेत, गायींचे डोके 15 आहेत आणि गुरांख्याचे x आहेत. म्हणून काय केलं, 20 अधिक 15 अधिक x म्हणजेच 20 अधिक x 35 आलं. 35 अधिक x बरोबर काय आलं आपल्याकडे, 35 अधिक x ही डोक्यांची संख्या आली सगळ्यांच्या आणि पायांची संख्या आली 100 अधिक 20. मित्रांनो, गणितामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला समीकरण दिलं आहे त्या पद्धतीने समीकरण जर आपण मांडून घेतलं, काय बघा, सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की 100 अधिक 2x बरोबर 70 अधिक 35 अधिक x. म्हणजेच हे जर आपण समीकरण सोडवलं तर काय होईल बघा, या ठिकाणी 70 आणि 35 यांची बेरीज केली म्हणजेच 105 अधिक x येईल. या ठिकाणी काय करूया, हा 100 डाव्या बाजूने उजव्या बाजूला आणू म्हणजेच काय होईल बघा, 105 वजा 100 आणि हा x जो आहे तो उजव्या बाजूने आपण डाव्या बाजूला आणला म्हणजे 2x वजा x म्हणजेच x आलं. 2x मधून x वजा केला म्हणजे x आलं आणि 105 मधून 5 गेले म्हणजे 5 आले. म्हणजे x ची संख्या 5 आली. आणि आपण मगाच्या उदाहरणामध्ये बघितलं होतं x म्हणजे काय मांडली होती आपण, गुराख्यांची संख्या. आणि या ठिकाणी आपल्याला हेच विचारले गुराख्यांची संख्या किती आहे, तर या ठिकाणी या उदाहरणामध्ये गुराख्यांची जी संख्या आहे ती 5 आहे मित्रांनो. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. आता यानंतर पुढील प्रश्न पाहूया. एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल चेंडू, 19 सोडून सर्व हिरवे चेंडू. पिशवीत जर 4च रंगाचे चेंडू असतील तर पिशवीत एकूण चेंडू किती आहेत, आणि पर्याय दिले आहेत 26, 24, 72 आणि 82. मित्रांनो, या ठिकाणी एक आपल्याला सूत्राचा वापर करायचा आहे बघा, काय, एकूण चेंडू बरोबर सर्व रंगांच्या चेंडूंची संख्या छेदस्थानी चेंडूंच्या रंगाचे प्रकार वजा 1. आता ज्या ज्या ठिकाणी या सूत्रामध्ये आपल्याला किमती ठेवायच्या आहेत, आता ज्या ज्या ठिकाणी आपण किमती ठेवायच्या त्या किमती ठेवूया. काय येईल बघा, सर्व रंगांच्या चेंडूंची संख्या. आता आपल्याकडे किती रंगांचे होते, एकूण 4 प्रकार आहेत, पण प्रत्येक रंगाचे चेंडू आपल्याला माहिती आहेत बघा. पहिला कोणता दिला होता, निळे 12 आहेत, 21 काळे आहेत, 20 आपल्याकडे लाल आहेत आणि 19 कशा आहेत, हिरवे आहेत. यांची बेरीज केली, छेदस्थानी चेंडूंच्या रंगाचे प्रकार. आपल्याकडे 4 प्रकार आहेत म्हणून 4 लिहिलं आणि वजा 1 छेदस्थानी जसा आहे तसा आपण लिहिला सूत्रामधला. मग काय येईल बघा, या सगळ्यांची बेरीज अंशस्थानी केली तर 72 येईल आणि 4 वजा 1 3 येईल आणि ह्या दोघांचा भागाकार केला म्हणजे 24. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी असणाऱ्या एकूण चेंडूंची संख्या ही 24 आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया. IPLच्या पहिल्या सामन्यात चेन्नईच्या पहिल्या 9 खेळाडूंच्या धावांची सरासरी 24 होती. 10व्या फलंदाजाने काही धावा काढल्या व तो बाद झाला. आता सरासरी 25 झाली तर 10व्या खेळाडूच्या धावा किती, आणि आपल्याकडे पर्याय दिले आहेत 24, 34, 25 आणि 28. मित्रांनो, सुरुवातीला काय होतं, आपल्याकडे 9 खेळाडू होते आणि त्यांच्या धावांची सरासरी आपल्याला 24 दिली होती. मग सूत्र काय माहिती आपल्याला सरासरीचं, काय, सरासरी बरोबर जेवढे खेळाडू आहेत त्या सगळ्या खेळाडूंनी काढलेल्या धावांची बेरीज आणि छेदस्थानी जेवढे खेळाडू खेळलेले, जेवढे खेळाडूंची आपण सरासरी घेणार आहोत त्या खेळाडूंची संख्या म्हणजे 9 खेळाडूंची घेणार आहोत म्हणून 9 लिहिलं. आता 9 खेळाडूंची आपल्याला सरासरी दिलेली आहे 24 आणि छेदस्थानी 9 आहे असं आहे. फक्त आपल्याला त्यांच्या बेरीज किती होते हे काढायचं आहे म्हणून 9 खेळाडू आहे असं ठेवलं. हे 9 छेदस्थानी आहे याचं पक्षांतर केलं डाव्या बाजूला आपण म्हणजे गुणिले झालं. म्हणजे 24 गुणिले 9 आपल्याकडे 216 आलं. म्हणजेच मित्रांनो, 9 खेळाडूंच्या धावांची जी बेरीज आहे ती आपल्याकडे 216. पुढे तो खेळाडू बाद झाला आणि त्यानंतर एक खेळाडू आपल्याकडे आला. त्यावेळी आपल्याकडे खेळाडू 10 झाले. म्हणजे 10 खेळाडूंच्या धावांच्या संख्यांची बेरीज आता आपल्याला इथे या काढायची. तर सरासरी बरोबर 10 खेळाडू भागिले 10. आता 10 खेळाडूंच्या धावांची बेरीज आहे, 10 खेळाडू म्हणजे 10 खेळाडूंच्या धावांची बेरीज असं आहे. हे आहे असं ठेवूया. छेदस्थानी असणारं 10 आहे त्याचं पक्षांतर करूया आणि ज्यावेळी आपल्याकडे 10 खेळाडू होते त्यावेळी त्यांची सरासरी 25 होती. म्हणून मित्रांनो काय आलं, 25 गुणिले 10 बरोबर 10 खेळाडूंच्या धावांची सरासरी म्हणजेच 250. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 2 समीकरण मिळाले. एक मिळालं 10 खेळाडूंच्या धावांची बेरीज बरोबर 250
9 खेळाडूंच्या धावांची बेरीज बरोबर 216. आता या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला 10व्या खेळाडूंची धावसंख्या मिळेल. म्हणजेच काय होईल बघा, 250 वजा 216 जर केलं तर आपल्याकडे 34 येईल. म्हणजेच 10व्या खेळाडूची जी धावसंख्या आहे ती 34 आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. 6 अंकी सर्वात मोठी व 6 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती, असा प्रश्न विचारला मित्रांनो. सर्वात मोठी 1 अंकी संख्या ही 9 आहे, 2 अंकी संख्या 99 आहे, 3 अंकी संख्या 999 आहे, 4 अंकी संख्या 4999 आहे. अशा पद्धतीने जेवढी संख्या विचारली आहे आपल्याला त्या प्रत्येक वेळी 9 वाढवत गेला म्हणजे ती सर्वात मोठी संख्या होईल. 6 अंकी सर्वात मोठी विचारली म्हणून 9 हा अंक 6 वेळा लिहिला. सर्वात लहान मित्रांनो 2 अंकी संख्या ही 10 आहे, कारण याच्यातून 1 अंक वजा केला की 9 येतं, म्हणजेच 1 अंकी संख्या येते. म्हणजे सर्वात लहान 2 अंकी संख्या ही 10 आहे. जर आपल्याला 6 अंकी विचारली असेल तर ती संख्या कोणती येईल आपली, तर बघा एकावरती आपल्याला 5 शून्य द्यावं लागते. म्हणजे 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 अंकी संख्या ही 0, कारण याच्यातून 1 वजा केला तर आपल्याला काय होणार आहे, या उत्तरात बदल होणार किंवा आपली येणारी संख्या ही 5 अंकी येणार आहे. आणि ह्या दोघांची आपल्याला काय करायला सांगितले, बेरीज करायला सांगितले. मित्रांनो ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर उत्तर येईल आपल्याकडे 10 99 999. म्हणजेच 10,99,999 हे आपलं उत्तर बरोबर आहे. आणि हेच म्हणजे उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. एका शाळेची सहल मुंबई येथे जाणार आहे. एका मुलाचा सहलीचा खर्च 950 रुपये येतो. त्या शाळेत एकूण 120 मुले सहलीला जाणार आहेत, तर सर्व विद्यार्थ्यांचा सहलीचा खर्च किती येईल. मित्रांनो या ठिकाणी असणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या गुणिले सहलीचा खर्च या दोघांचा जर आपण गुणाकार केला या ठिकाणी तर आपल्याला एकूण खर्च मिळेल. या ठिकाणी म्हणजेच काय बघा, 950 गुणिले 120 तर 1,14,000 रुपये एवढा आपला एकूण खर्च येईल. त्या सहलीचा खर्च जो आहे तो 1,14,000 रुपये येईल. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी प्रश्न पाहूया. एक गाडी या ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत ताशी 45 किलोमीटर पर तास या वेगाने जाते. जर ए व बी या ठिकाणामधील अंतर 225 किलोमीटर असेल तर गाडीला ए या ठिकाणापासून बी या ठिकाणी पोहोचायला किती तास वेळ लागेल. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, पोहोचण्यासाठी लागणारा तास विचारले म्हणजेच वेळ विचारलेला आहे. तर आपल्याला सूत्र वापरायचं आहे, वेग बरोबर अंतर भागिले वेळ, आणि वेळ विचारलेला आहे म्हणून आपण एक्स मानूया आणि जे दिलेलं आहे ते आपण आहे असं ठेवूया. वेग दिला आहे आपला 45 आहे असा ठेवला, अंतर दिलं आहे 225, अंशस्थानी जसंच्या तसं लिहिलं, छेदस्थानी वेळ आपल्याला काढायचा आहे म्हणून वेळ ठेवा किंवा त्याच्याऐवजी एक्स लिहा. आता काय करायचं बघा, एक्स हा इकडे जाईल आणि 45 हा इथं छेदस्थानी येईल. म्हणजेच 225 भागिले 45 जर हा भागाकार केला तर आपल्याकडे 5 येईल. म्हणजेच 5 तास म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न. एका शेतकऱ्याने मिरचीच्या रोपांचे 150 ट्रे आणले. प्रत्येक ट्रेमध्ये 35 रुपये होते. त्याने एका ओळीत 25 याप्रमाणे ती सर्व रोपे आपल्या शेतात लावली तर त्या रोपांच्या किती ओळी झाल्या असा प्रश्न विचारला. मित्रांनो किती ट्रे आणलेत तर 150 ट्रे आहेत आपल्याकडे. किती ट्रे आहेत, 150 ट्रे आहेत. आणि एका ट्रेमध्ये किती रोपे आहेत, 35. म्हणजे 150 गुणिले 35 केले तर आपल्याकडे एकूण येतील मित्रांनो 5250 रोपांची संख्या येईल. किती येईल, 5250 रोपांची संख्या येईल. पण आपल्याला ज्या ओळीत लावायचे आहे ते एका ओळीत फक्त 25 लावणार आहेत आणि ओळींची संख्या काढायची. म्हणजे 5250 ला जर आपण 25 ने भागलं तर येणारा जो भागाकार आहे तो म्हणजे आपल्या एकूण ओळी असतील. आणि 5250 भागिले 25 केलं तर 210 हे उत्तर येतं. म्हणजेच या ठिकाणी 210 ओळी होतील. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. यानंतरचा पुढील प्रश्न. एका इमारतीवरील टाकीची धारकता 3000 लिटर आहे. त्या इमारतीत 16 कुटुंबे राहतात. प्रत्येक कुटुंबाने दररोज 225 लिटर पाणी वापरले तर त्या टाकीतील पाणी सर्व कुटुंबांना पुरण्यासाठी किती लिटर पाणी कमी पडेल. मित्रांनो
आपल्या ज्या टाकीची धारकता आहे ती 3000 आहे आणि त्या इमारतीमध्ये राहणारे जे कुटुंब आहेत ते एकूण 16 आहेत, पण एका कुटुंबाला लागणारं जे पाणी आहे ते 225 लिटर लागतं. जर आपण त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या एकूण कुटुंबाला लागणारं सर्व पाणी काढायचं म्हटलं किंवा वापरण्यासाठी येणारं पाणी किती लिटर लागेल काढायचं म्हटलं, तर येणाऱ्या कुटुंबांची संख्या गुणिले प्रत्येक कुटुंबाला लागणारं जे पाणी आहे ह्या दोघांचा गुणाकार केला म्हणजे तो आला 3600 लिटर एवढं पाणी त्या कुटुंबाला लागेल. पण आपल्या टाकीची जी धारकता आहे किंवा टाकीमध्ये पाणी जे बसते ते आहे किती आपल्याकडे 3000, पण आपल्याला आवश्यकता आहे ती 3600 लिटरची आणि ह्या दोघांची वजाबाकी केली म्हणजे 600 लिटर एवढं पाणी आपल्याला कमी पडणार आहे किंवा एवढ्या पाण्याची आपल्याला गरज लागणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. एका वर्तुळाच्या सर्व व्यास समान लांबीचे असतात हे विधान चूक आहे, बरोबर आहे, सांगता येत नाही, यापैकी नाही. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला व्यास म्हणजे काय माहित असणं गरजेचं आहे. व्यास म्हणजे काय, तर व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते आणि वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास असे म्हणतात. मग जर आपण या ठिकाणी व्यास दाखवलेत बघा, ए बी दाखवला आहे, सी डी दाखवला आहे, नंतर डी ए बी दाखवला आहे, नंतर सी डी दाखवला आहे, ई एफ दाखवला आहे आणि एक्स वाय हे आपण व्यास दाखवले. आणि हा जे जीवा आहेत किंवा हे जे व्यास आहेत हे वर्तुळाच्या केंद्रातून जातात आणि मित्रांनो वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारा आणि वर्तुळाच्या केंद्रातून जाणारा रेषाखंड म्हणजे त्या वर्तुळाचा तो व्यास होय. म्हणजे हा प्रत्येक वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड असेल आणि तो वर्तुळाच्या केंद्रातून जात असेल तर तो व्यास असतो आणि ह्या प्रत्येकाची लांबी ही समानच असते. कोणाची लांबी कमी जास्त व्यासाची होत नाही. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. 8 32 32 12 तर पुढे प्रश्नचिन्ह दिले आणि या ठिकाणी काय येईल असं विचारलंय. 44 58 72 आणि 71 आपल्याकडे पर्याय दिलेत. मित्रांनो थोडासा आपण विचार करूया. या ठिकाणी सुरुवातीचा अंक 8 आहे, मग 8 चा वर्ग केला 64 आला. या 64 ला 2 ने भागलं तर काय आलं 32. म्हणजे या ठिकाणी या दोघांचा जो संबंध आहे तो आपल्याला मिळाला. काय 8 चा वर्ग केला आणि त्याला भागिले 2 केलं तर उत्तर आपलं 32 आलं. तसंच करूया. या ठिकाणी 12 आहे, त्या 12 चा वर्ग केला म्हणजे 144 आलं. त्याला 2 ने भागलं म्हणजे 72 येईल. म्हणजेच या ठिकाणी 72 हे आपलं उत्तर बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. चला यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. 10/7 शी 14/9 शी 18/11 शी 22/13 शी प्रश्नचिन्ह आणि आपल्याला पर्याय दिले आहेत 24/15 28/17 26/15 26/17. मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला आपण फक्त अंशाचा विचार करू. अंशस्थानी असणारे सगळे अंक लिहून घेतलेले आहेत 10 14 18 22. त्यानंतर छेदस्थानी असणारे सुद्धा अंक लिहून घेतले 7 9 11 आणि 13. आणि आता मी प्रत्येकाच्या मध्ये जो फरक आहे तो फरक बघत गेलो अंशस्थानी. तर प्रत्येकाच्या अंशस्थानी ज्या असणाऱ्या संख्या आहेत त्या प्रत्येकामध्ये 4चा फरक आहे. 10 आणि 14 याच्यामध्ये 4चा फरक आहे बघा या ठिकाणी दोघांच्या मध्ये इथं मी दाखवलेला आहे. त्यानंतर 14 आणि 18च्या मध्ये सुद्धा 4चा आहे, 18 आणि 22च्या मध्ये सुद्धा 4चा आहे. म्हणजे 22 नंतर येणारी जी संख्या आहे ती 22 मध्ये 4 मिळवल्यानंतर येणारी संख्या म्हणजे 26 असेल. आणि ज्यावेळी छेदांचा विचार केला आपण त्यावेळी प्रत्येक दोघांच्या मध्ये 2चा फरक आहे म्हणजे 2 2 ने वाढत गेला आहे. 7 नंतर 9 आलं, 9 नंतर 11 आले, 11 नंतर 13 आले आणि 13 नंतर सुद्धा येणारी संख्या ही 2 ने जास्त असेल म्हणजे 15 असेल. म्हणजेच येणारा तो आपला जो अंश आणि छेद असेल तो अंश 26 असेल आणि छेद 15 असेल. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर असेल. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. मुंबईहून रात्री 10:15 निघालेली रेल्वे नागपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी 1:40 पोहोचली. तर या प्रवासात किती वेळ लागला असं विचारलंय. मित्रांनो आपल्याकडे एकूण 4 पर्याय दिले आहेत. आपल्याला बघूया पर्यायातला योग्य पर्याय कोणता आहे. गाडी निघाली कधी रात्री 10:15 पण ती पोहोचले कधी दुसऱ्या दिवशी सकाळी 10:15 आपण पोहोचले आहे असं आपण गृहीत धरू. म्हणजे आपल्याकडे किती तास झाले एकूण 12 तास झाले. पण खरी गाडी ती पोहोचले किती वाजता दुसऱ्या दिवशी 1:40 पोहोचलेले. मग सकाळी 10:15 वाजल्यापासून किंवा 10:15 पासून 1:40 पर्यंतचा जो वेळ आहे तो आहे 3 तास 25 मिनिटे. जर आपण पूर्ण एक बघितला पहिल्या दिवसापासून दुसऱ्या दिवसापर्यंतचे 12 तास आले आपले
आणि 10:15 पासून 1:40 पर्यंतचे 3 तास 25 मिनिट आले आणि या दोघांची बेरीज केली म्हणजेच 15 तास 25 मिनिटे इतका वेळ या गाडीला लागेल किंवा यामध्ये प्रवासामध्ये वेळ आपल्याला लागेल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. दर चौरस मीटरला 80 रुपये प्रमाणे 16 मीटर लांब 12 मीटर रुंद अशा सभागृहाला फरशी बसवण्याची मजुरी किती रुपये होईल? मित्रांनो, या ठिकाणी दिलेले जे सभागृह आहे किंवा सभागृहाची जी प्रतिकृती आहे ती आयताकृती आहे. बघा, त्या आयताकृती असणाऱ्या सभागृहाची जी लांबी आहे ती 16 मीटर आहे आणि जी रुंदी आहे ती 12 मीटर आहे. जर हे आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर आयताची लांबी गुणिले रुंदी हे अगोदर आपल्याला करावं लागेल. काय येईल बघा, मग 16 गुणिले 12 बरोबर 192 चौरस मीटर येईल. आपल्याला एकूण मजुरी काढायची, एका चौरस मीटरची मजुरी आपल्याकडे 80 दिलेली आहे, 80 रुपये. मग 192 गुणिले 80 केले तर आपल्याला मिळाले 15,360 रुपये. म्हणजेच या ठिकाणी त्या सभागृहाला फरशी बसवण्यासाठी जो येणारा एकूण खर्च आहे तो 15,360 रुपये आहे. यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. मावशीने 12 मीटर लांबीची एका रंगाची व 18 मीटर लांबीची दुसऱ्या रंगाची अशा 2 प्रकारच्या कागदी पट्ट्या आणलेल्या आहेत. प्रत्येक रंगाच्या कागदी पट्टीचे समान लांबीचे तुकडे करायचे आहेत. जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे करता येतील? मित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्न आला की याच्यामध्ये लक्षात ठेवायचं जास्तीत जास्त आहे की कमीत कमी आहे. जर जास्तीत जास्त असेल तर दिलेल्या संख्यांचा मसावी काढायचा आणि कमीत कमी असेल तर दिलेल्या संख्यांचा लसावी काढायचा. मग या ठिकाणी आपल्याला 12 आणि 18 यांचा मसावी काढावा लागेल. तर 12 आणि 18 लिहून घ्यायचं, याला भाग जातो का बघायचं कोणत्या संख्येने, तर 2 ने जातो म्हणून 2 ने भाग घालवला तर इथे 6 आलं, इथे 9 आलं. 2 ने भाग घालवल्यानंतर 6 आलं. पुन्हा 6 आणि 9 ला भाग जातो का बघा, तर 2 ने जातो. 2 ने 6 ला भाग गेलं म्हणजे 3 आलं. 2 ने 9 ला भाग जात नाही म्हणजे आहे असं 9 लिहिलं. पुढे 6 आणि 9 ला भाग जातो का दुसऱ्या कोणत्या संख्येने, आता 3 ने जातो. 3 एके 3 आले आणि 3 त्रिके 9 आले. म्हणजे पूर्ण भाग गेलेल्या संख्या कोणत्या आहेत बघा, याच्यामध्ये ह्या 2 ने 12 ने 18 ला गेला. त्यानंतर या 2 ने फक्त 6 ला गेला त्यामुळे ह्या संख्येचा विचार नाही करायचा. त्यानंतर या 3 ने या 3 ला गेला आणि 9 ला सुद्धा भाग गेला. म्हणजे या ठिकाणी पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या 2 आहेत. एक आहे 2 आणि दुसरी आहे 3. पूर्ण भाग जाणाऱ्या दोन्ही संख्यांचा गुणाकार करा म्हणजेच काय, 3 गुणिले 2 म्हणजेच 6, म्हणजे मसावी 6 येईल. म्हणजेच या ठिकाणी जास्तीत जास्त त्याची जी लांबी आहे ती किती आपण ठेवू शकतो, 6 मीटर ठेवू शकतो. आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा मसावी काढू शकतो. यासाठी आपण आपल्या YouTube चॅनलला भेट देऊ शकता. नाईस मॅथ्स काटकर सर या आपल्या चॅनलवर गेलात की त्या ठिकाणी मसावी काढण्याच्या पद्धती आपण दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने आपण मसावी कसा काढता येईल हे आपण शिकू शकता. यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. शुभमचे आजचे वय 12 वर्ष आहे. शुभमच्या वडिलांचे आजचे वय 42 वर्ष आहे. शुभमची आई त्याच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. तर शुभमच्या आजच्या वयाचे त्याच्या आईच्या वयाशी असणारे गुणोत्तर किती? मित्रांनो, शुभमचं आजचं वय दिलं आहे 12 वर्ष, वडिलांचं वय दिलं आहे 42 वर्ष आणि त्याची आई जी आहे ती वडिलांच्या वयापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. म्हणजे आईचे वय बरोबर 42 वजा 6 म्हणजे 36. दरवाजा बंद कर ग. म्हणजेच आईचे वय 36 वर्ष. आपल्याला विचारले शुभम आणि आई या दोघांच्या वयाचं गुणोत्तर विचारले. मग शुभमचं वय 12, आईचं वय 36, या दोघांचा भागाकार केला म्हणजे एकास 3 आलं किंवा 1/3. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला एकास 3 दिलेला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. यानंतरचा पुढील प्रश्न आहे. सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण 40 मेसेज आले. त्यापैकी 80% मेसेज वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते. तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती SMS आले किंवा मेसेज आले असा प्रश्न आहे. पर्याय दिले आहेत 4, 8, 12 आणि 32. मित्रांनो, शुभेच्छा देणारे SMS काय आहेत बघा, 80%. पण कितीच्या 80%? 40च्या. म्हणून 40 गुणिले 80% केलं. टक्के म्हणजे भागिले 100 असतं. 40 गुणिले 80 भागिले 100. ज्या ठिकाणी शून्य जातात त्या घालवून घेतले आपण शून्य. फक्त काय राहिलं मग 4 गुणिले 8 म्हणजेच 32 आलं. म्हणजे शुभेच्छा देणारे हे 32 SMS आहेत आणि एकूण SMS हे जे त्याचे 40 आहेत. मग इतर SMS काढायचे असतील तर 40 वजा 32 केले म्हणजे आपल्याकडे 8 आले. म्हणजेच याचा अर्थ त्याला शुभेच्छांशिवाय व्यतिरिक्त येणारे जे SMS होते किंवा मेसेज होते ते 8 होते. म्हणजे पर्याय क्रमांक 2
हे आपलं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील उदाहरण पाहूया. मीनाबाईंनी ठोक व्यापाऱ्याकडून 30 साड्या 9,750 रुपयांना खरेदी केल्या व त्या सर्व साड्या त्यांनी 460 रुपयांना एक या दराने विकल्या. तर त्या व्यवहारात त्यांना किती रुपये नफा होईल असं विचारलंय. मित्रांनो, पर्याय दिले आहेत आपल्याकडे 4. यातला अचूक पर्याय आपल्याला शोधायचा. खरेदी किंमत आहे 9,750. या मीनाबाईंनी जी खरेदी केलेली आहे ती कितीची केलेली आहे? 9,750. आणि किती साड्या घेतलेल्या आहेत? 30 घेतलेले आहेत. मग आता विक्री काढायचे तर त्यांनी एक साडी 460 रुपयाला विकली आणि अशा त्यांनी 30 साड्या विकलेल्या आहेत. म्हणजे एकूण त्यांनी 13,800 रुपयाची विक्री केलेली आहे. खरेदी केली होती 9,750 ची आणि विक्री केली आहे 13,800 रुपयाची. मित्रांनो, ज्यावेळी विक्री किंमत जास्त असेल खरेदी किमतीपेक्षा त्यावेळी त्या व्यवहारामध्ये आपल्याला नफा होतो आणि म्हणून इथे नफा विचारलेला आहे. मग नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत या दोघांची वजाबाकी करा. 13,800 वजा 9,750 केलं तर 4,050 रुपये एवढा नफा या मीनाबाईंना होईल. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. एका आयताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या तिपटीपेक्षा 2 सेंटीमीटरने जास्त आहे. त्या आयताची परिमिती 76 सेंटीमीटर असल्यास त्याची लांबी किती? मित्रांनो, 4 पर्याय दिले आहेत. यातला अचूक पर्याय आपल्याला शोधायचा आहे. अशा प्रकारचा प्रश्न पहिल्यांदाही सुरुवातीला घेऊन गेला आपल्याकडे. आयताच्या परिमितीच्या संदर्भात काय सांगितलंय बघा. जर आपण आयताची रुंदी x मानली, आयताची रुंदी जर आपण x मानली तर लांबी काय येईल? त्याच्या तिपटीपेक्षा 2 ने जास्त आहे. म्हणजे त्या रुंदीला 3 ने गुणलं आणि त्याच्यामध्ये आपण 2 मिळवलं की आपल्याला लांबी मिळेल. म्हणजेच या ठिकाणी लांबी झाली 3x अधिक 2 आणि रुंदी आपण x मानले आणि या ठिकाणी आपण आयताची प्रतिकृती दिले. रुंदी x आहे म्हणून दोन्ही x लिहिलं. लांबी आपण लिहून घेतली 3x अधिक 2. मग आयताच्या परिमितीचं सूत्र माहिती आपल्याला 2 कंसात रुंदी अधिक लांबी कंस पूर्ण. रुंदी x आहे म्हणून x ची किंमत ठेवली. लांबी आपल्याकडे 3x अधिक 2 आहे म्हणून आपण 3x2 आहे असं ठेवलं. आता या ठिकाणी x अधिक 3x म्हणून 4 आले आणि अधिक 2 आणि कंसाच्या बाहेर असणारं 2 आपण जसंच्या तसं ठेवलं. आणि आपल्याला जी परिमिती दिलेली होती ती आपण डाव्या बाजूला नेहमी 76 जशीच्या तशी ठेवत आलो आहे 2 स्टेप. पुढे कंसाच्या बाहेर 2 आहे आणि कंसात 4x अधिक 2 आहे. म्हणजेच कंसाच्या बाहेर असणाऱ्या संख्येने कंसातील प्रत्येक संख्येला गुणलं जातं. मग 2 गुणिले 4x म्हणजेच आले 8x आणि 2 गुणिले 2 म्हणजेच आले हे अधिक 4 आले. मग 76 बरोबर 8x अधिक 4. हे 4 आपल्याला अधिक आहेत हे उजव्या बाजून डाव्या बाजूला आणायचं. म्हणजे पक्षांतर केलं आपण, म्हणजे 76 वजा 4 केलं तर आपल्याकडे 72 येईल आणि उजव्या बाजूला 8x जसंच्या तसं राहील. आता x आणि 8 यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे आणि आपल्याला किंमत काढायची ती x ची. ज्यावेळी गुणाकाराचं पक्षांतर होतं त्यावेळी ते भागाकारामध्ये रूपांतर होतं. म्हणजेच 72 भागिले 8 बरोबर x येईल आणि 72 भागिले 8 हा भागाकार केला तर 9 उत्तर येईल आणि x बरोबर 9 आलं. म्हणजेच या ठिकाणी आयताची जी रुंदी आहे ती 9 सेंटीमीटर इतकी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. एका मोबाईलची किंमत 16,000 रुपये आहे. असे 13 मोबाईल खरेदी केले तर एकूण किती रुपये लागतील? मित्रांनो, जेवढी किंमत आहे त्या किमतीला किती मोबाईल आपण घेणार आहोत त्या मोबाईलने गुणले की आपल्याला मिळणारी एकूण रक्कम मिळेल किंवा एकूण रुपये मिळतील. म्हणजेच या ठिकाणी 2,08,000 रुपये एवढे रुपयांची आपल्याला गरज भासणार आहे जर आपल्याला 13 मोबाईल खरेदी करायचे असतील. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. यानंतरचा पुढील प्रश्न. राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. त्यांच्या वयांची बेरीज 27 वर्ष आहे. तर राकेशचे वय किती? आपल्याकडे एकूण 4 पर्याय दिले आहेत. 16 वर्ष, 12 वर्ष, 22 वर्ष आणि 11 वर्ष. यातला आपल्याला अचूक पर्याय शोधायचा. सानियाचं वय आपण x वर्ष मानूया. या ठिकाणी राकेश आणि सानिया दोघे आहेत. तर सानियाचे वय आपण x वर्ष मानले तर राकेशचं वय हे सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. सानिया x मानले म्हणून राकेशचं वय x वजा 5 आहे. आता पुढे उदाहरणामध्ये काय सांगितले बघा. त्यांच्या वयांची बेरीज 27 वर्ष आहे. मग कोणाच्या दोघांच्या वयाची? सानियाचं वय आणि राकेशचं वय. सानियाचं x आहे, राकेशचं x वजा 5 आहे. या दोघांची बेरीज केली तर 27 येईल. आपण x वजा 5 हे वय आहे, याला आपण वेगळा कंस टाकलेला आहे. हा आता आपण कंस काढून घेतला पुढच्या स्टेपला. म्हणजेच काय आलं? x अधिक x वजा 5 बरोबर 27. आता x अधिक x म्हणजे 2x आलं. वजा 5 जसंच्या तसं आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे.
बरोबर 27. ह्या वजा 5चं पक्षांतर केलं अधिक 5 झालं म्हणजेच 2x बरोबर 32 आलं. या ठिकाणी 2x बरोबर 32 आलं. आपल्याला किंमत x ची काढायची आहे. 2चं पक्षांतर करूया. इथं गुणिले त्याचा भागाकार होईल इथे म्हणजेच 32 भागिले 2 येईल. म्हणजे या ठिकाणी काय आलं 16 आलं. म्हणजेच x ची किंमत 16 आली. म्हणजेच या ठिकाणी सानियाचं वय हे 16 वर्ष आहे. पण आपल्याला ह्या उदाहरणामध्ये विचारलं आहे राकेशचं वय. राकेशचं वय आहे x वजा 5 म्हणजे 16 वजा 5 बरोबर 11 वर्ष म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. खालील आकृतीतील दिलेल्या कोनांच्या जोड्यापैकी कोणत्या कोनांच्या जोड्या या संलग्न कोनांच्या आहेत दिलेल्या पर्यायातून निवडा. मित्रांनो आपल्याकडे 4 पर्याय दिलेले आहेत. संलग्न कोनाची व्याख्या माहित असणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर आपल्याला संलग्न कोनांची व्याख्या माहित असेल तर आपल्याला या ठिकाणी संलग्न कोन ओळखता येणं सहज शक्य आहे. तर प्रथम आपण संलग्न कोनाची व्याख्या बघूया. त्याच्यावरून त्या जोड्या तुम्हाला सहज ओळखता येतील. तर संलग्न कोनाची व्याख्या आहे ज्या दोन कोनांना एक शिरोबिंदू आणि एक सामायिक भुजा असते त्या कोनांना संलग्न कोन असे म्हणतात. मित्रांनो जर हा एक किरण आहे आपल्याकडे, या किरणला नाव दिलं इथं O आणि इथं मी नाव दिलं A. पुढे या किरणला या अजून एक याला किरण देतो, इथं नाव देतोय मी B. इथं नाव दिलं B. म्हणजे BOA कोण आहे BOA किंवा AOB म्हटलं तरी सुद्धा चालेल. हा जो कोन आहे या कोनाला इथं एक शिरोबिंदू आहे. हो हा आपला या ठिकाणी एक शिरोबिंदू आहे. अजून एक या ठिकाणी मी किरण काढतो असाच आणि इथे नाव देतो मी आता C देतो. आता बघा या ठिकाणी आपले दोन कोन झाले. एक हा कोन झाला आणि दुसरा आपला हा एक छोटा दुसरा कोन झाला. जर या दोन कोनांचा विचार केला आपण कोणत्या दोन कोनांचा विचार करतोय COB हा एक कोन आणि दुसरा कोन आहे AOB या दोन कोनांचा विचार करतो. या कोनांच्या असणाऱ्या बघा बाजू कोणत्या आहेत बघा किंवा भुजा कोणत्या आहेत बघा. भुजनाचा आपण बाजू म्हणतो. पहिला जो कोन आहे COB याच्यामध्ये दोन भुजा आहेत, एक OC आणि दुसरी आहे ती OB. आणि दुसरा AOB जो कोन आहे त्याच्यामध्ये एक आहे OA भुजा आणि दुसरी आहे ती OB. आणि व्याख्या काय आपली की असे दोन कोन शोधायचे की त्या दोन कोनांच्या मधचा सामायिक शिरोबिंदू हा एकच असला पाहिजे किंवा एकच शिरोबिंदू असला पाहिजे. सामायिक म्हणजे हा O हा या ठिकाणी या दोघांचा सामायिक शिरोबिंदू असला आणि त्या दोन कोनांच्या मध्ये एक भुजा सामायिक असली पाहिजे. म्हणजे OB ही भुजा काय आहे या दोन कोनांची सामायिक भुजा आहे. म्हणजेच हे दोन कोन या ठिकाणी संलग्न कोन आहेत असं आपल्याला म्हणता येईल. अशा पद्धतीने या कोनांचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर येतं. म्हणजे A आणि D याच्यामध्ये जे असणारे कोन आहेत A आणि D मध्ये असणारे जे कोन आहेत हे संलग्न कोन आहेत. बघ एका शेताची खुरपणी करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात. तर 6 मजुरांना किती दिवस लागतील? पर्याय दिले आहेत 8 दिवस, 6 दिवस, 10 दिवस आणि 4 दिवस. मित्रांनो अशा प्रकारचं उदाहरण आल्यानंतर आपण पहिल्यांदा मजूर लिहायचे नंतर दिवस लिहायचे. मजूर किती आहेत 5, त्यांना दिवस लागणार आहेत 12 आणि 6 मजुरांना दिवस लागणार आहेत किती ते काढायला सांगितलं आहे म्हणून x लिहिलं. मित्रांनो अशा प्रकारचं उदाहरण जे आहे ते अगोदर आपण समचलनाचं आहे की व्यस्त चलनाचं आहे अगोदर आपण बघून घ्यायचं. तर हे दिलेलं उदाहरण हे सदर ज्यावेळी मजूर वाढवले जातील त्यावेळी दिवसांची संख्या कमी होते आणि ज्यावेळी दिवसांची संख्या वाढवली जाते त्यावेळी मजुरांची संख्या कमी होते. याचा अर्थ दिलेलं हे उदाहरण आहे ते व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. म्हणजेच व्यस्त चलनामध्ये त्या राशींचा गुणाकार हा स्थिर असतो म्हणून 12 आणि 5 यांचा गुणाकार करायचा आपण आणि 6 आणि x यांचा गुणाकार करायचा आणि हा गुणाकार स्थिर असतो म्हणजे दोन्ही बाजू सारख्या दाखवायच्यात आपण. म्हणजे 5 गुणिले 12 बरोबर 6 गुणिले x. आता 6 इथं गुणिले आहे ते आपण या बाजूला आणलं म्हणजे 60 भागिले 6 बरोबर 10 आलं. म्हणजेच याचा अर्थ x ची किंमत ही 10 आली. म्हणजेच 6 मजुरांना 10 दिवस लागतील. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. यानंतर चला पुढील प्रश्न पाहूया. आकाशने दर साल दर सेकडा 8 दराने बँकेत 25,000 रुपये 3 वर्षासाठी ठेव म्हणून ठेवले तर त्याला एकूण किती व्याज मिळाले? मित्रांनो हे उदाहरण आहे ते सरळ व्याजाचं आहे. याच्यामध्ये जो दिलेला जो व्याजाचा दर असतो तो दर साल दर सेकडा असा असतो. त्यालाच आपण द सा द से म्हणतो. तो 8 आहे व्याजाचा दर. या ठिकाणी जे मुद्दल आहे किंवा जे पैसे त्याने व्याजाने घेतलेले आहेत ते किती आहेत 25,000. म्हणजेच या ठिकाणी मुद्दल आहे ते 25,000 आहे आणि कालावधी किंवा काळ आहे तो किती वर्षासाठी घेतलाय तर तो 3 वर्षासाठी घेतलाय म्हणून त्याचा काळ किंवा कालावधी हा 3 आहे.
आणि सरळ व्याजाचं सूत्र आपण इथं वापरायचं आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100 किंवा भागिले 100 असं सोप्या भाषेत लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि या ठिकाणी मुद्दल ठेवा, दर ठेवा, काळ ठेवा आणि तिघांचा गुणाकार करायचा आणि 100 भागिले करायचं आणि जे येणार उत्तर असेल ते आपलं येईल 6,000 रुपये येईल. म्हणजेच या ठिकाणी जे सरळ व्याज होणार आहे ते आहे 6,000 रुपये होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न पाहूया. जया, सीमा, निखिल आणि निलेश यांनी व्यवहारासाठी 3,4, 4,7, 7,6 या प्रमाणात 3,60,000 रुपयांची भागीदारी केली. त्यांना व्यवहारात 12% नफा झाला तर निखिलच्या वाट्याला किती रुपये येतील आणि 4 पर्याय दिले आहेत. आपल्याला अचूक पर्याय शोधायचा. मित्रांनो, आपल्याला एक सूत्र माहिती आहे. जर आपल्याला ए या व्यक्तीचा नफा काढायचा असेल तर त्याचं सूत्र आहे एकूण नफा भागिले एकूण प्रमाण गुणिले ए चे प्रमाण. आता बघा, या ठिकाणी एकूण नफा आपल्याला काढायचा आहे. एकूण नफा आपल्याला माहित नाही तर एकूण नफा काढण्यासाठी काय आहे बघा, एकूण प्रमाण अगोदर किती बघायचं. एकूण प्रमाण म्हणजे काय, 3,4, 4,7 आणि 7,6 याच्या सगळ्यांची बेरीज केली म्हणजे एकूण आपल्याला प्रमाण मिळेल. मग एकूण प्रमाण 20 आलं. त्यानंतर आपल्याला एकूण नफा काढायचा. आता एकूण नफा काढायचा आहे पण तो नफा किती आहे बघा, भागीदारी किती आहे यांची 3,60,000 आहे आणि या व्यवहारात झालेला नफा आहे तो 12% आहे. म्हणजे 3,60,000च्या 12% बरोबर किती, असा थोडक्यात विचारला आपल्याला. म्हणजेच 3,60,000 गुणिले 12 भागिले 100 बरोबर 43,200 रुपये आले. म्हणजेच या ठिकाणी जो आपल्याला नफा झालेला आहे 12% त्या भागीदारीचा तो आहे 43,200 रुपये. म्हणजेच आता आपल्याला ए चा नफा काढायचा होता. त्या ए च्या ऐवजी आता मी इथं निखिल हा शब्द वापरतोय. म्हणजे फक्त निखिलचा आपल्याला विचार करायचा आहे. मग निखिलचा नफा बरोबर एकूण नफा. आता निखिलचा एकूण नफा आपण काढलेला आहे वरती, किती आहे 43,200. एकूण नफ्याचा त्याचा नफा 43,200 आलाय. मग 43,200 भागिले एकूण प्रमाण, आपण एकूण प्रमाण सुद्धा काढलेलं आहे 20 गुणिले निखिलचे प्रमाण. आता याच्यामध्ये निखिलचं प्रमाण काढायचं आहे. 3 हे जयाचं प्रमाण आहे, हे जयाचं आहे. 4 हे सीमाचं आहे आणि 6 हे निलेशचं आहे आणि 7 हे निखिलचं प्रमाण आहे. म्हणून निखिलचं प्रमाण किती 7. आणि या ठिकाणी ज्या शून्य जातात त्या घालवू, जिथे भाग जातो तो भाग घालवला. मग काय होईल बघा, 4,320 भागिले 2 म्हणजे 2,160 येईल आणि गुणिले 7 आहे असं ठेवलं 15,120 रुपये एवढा निखिलचा नफा असेल. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाच्या किती फेरी पूर्ण होतील आणि त्या चाकाच्या फेऱ्या दिल्या आपल्याला 50, 150, 250 आणि 175. मित्रांनो, आपण थोड्या वेळापूर्वी पाठीमागच्या उदाहरणामध्ये पाहिलेलं आहे की व्यास म्हणजे काय, की वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास. वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारी आणि वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी रेषा म्हणजेच व्यास होय. तर व्यास आपल्याला माहिती आहे किती दिलाय व्यास. व्यास म्हणजे त्रिज्याच्या दुप्पट असतो. म्हणजेच 2 गुणिले r असंही त्याला आपण म्हटलं जातं. म्हणून व्यास बरोबर 2r बरोबर 1.4 मीटर दिलेला आहे. हा जो व्यास दिलेला आहे तो मीटरमध्ये दिलेला आहे. तो आपल्याला किलोमीटरमध्ये कन्व्हर्ट करायचा किंवा रूपांतरित करायचा आहे. म्हणजे त्याला 1000ने भागायचं म्हणजे आपल्याकडे तो किलोमीटरमध्ये येईल. म्हणजे या जो वर्तुळाचा किंवा चाकाचा व्यास असेल बैलगाडीच्या तो असणारा 0.0014 किलोमीटर. आता पुढे परिघ म्हणजे काय, हे वर्तुळ आहे. हे वर्तुळ आहे मित्रांनो, लक्ष द्या. आणि हे वर्तुळ जर इथून मी कट केलं बरोबर तर हा असा होईल. आणि ही जी अंतर, ही जी लांबी आहे, ही लांबी म्हणजेच काय असतो, परिघ असतो. ही लांबी म्हणजेच काय असतो, परिघ. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती परिघाची एक स्वतंत्र संकल्पना मांडलेली आहे. अधिक माहितीसाठी ती तुम्ही पाहू शकता. परिघ म्हणजे काय आणि परिघ कसा काढला जातो, त्याच्यामध्ये पायची सुद्धा कन्सेप्ट आपण दिलेली आहे. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल पाय म्हणजे सुद्धा किंमत किती घेता येईल, कारण आपल्याला पायची किंमत पुढे घ्यावी लागणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. परिघ हे अंतर झालं. मग परिघ, परिघाचं सूत्र आहे आपलं 2πr. परिघाचं सूत्र झालं 2πr. मग या ठिकाणी जिथं जिथं आपल्याला शक्य आहे तिथे आपण किंमत ठेवूया. मग आता पायची किंमत आहे 3/14 किंवा 22/7. आपण काय करूया 7/22 ठेवली आणि 2 आणि r
2 आर ची किंमत आपली आहे 0.0014, म्हणून आपण ह्या 2 आर ची डायरेक्ट किंमत ठेवली 0.0014 गुणिले पायची किंमत ठेवली 22/7 आणि या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याकडे 0.044. आता एका फेरीमध्ये हे चाक 0.0044 किलोमीटर एवढं अंतर पार करते, तर एकूण 1.1 किलोमीटर एवढं अंतर जर आपल्याला कापायचं असेल तर एकूण किती फेऱ्या होतील असं विचारलंय. म्हणजेच एकूण फेऱ्या जर काढायच्या असतील तर 1.1 भागिले 0.0044 हा भागाकार आपल्याला केला की आपल्याला मिळणाऱ्या एकूण फेऱ्या मिळतील. मग या ठिकाणी पॉईंटच्या पुढे 4 घर आहेत म्हणून याच्यावरती आपण 4 शून्य द्यायचे आहेत, पण 4 शून्य देताना हा पॉईंट 1 कमी होईल म्हणजे प्रत्यक्षात याच्यावरती 3 शून्य येतील 11 वरती, म्हणून अंशस्थानी 11 आणि या 3 शून्य आल्या, छेदस्थानी फक्त 44 येईल, फक्त 44 आणि 11,000 भागिले 44 म्हणजेच 250, म्हणजेच मित्रांनो 250 इतक्या फेऱ्या या चाकाला पूर्ण कराव्या लागतील. त्यावेळी ती बैलगाडी 1.1 किलोमीटर एवढं अंतर पार करेल, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. बसचा वेग ताशी 48 किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला जायला 5 तास लागतात. बसचा वेग ताशी 8 किलोमीटरने कमी केला तर तेवढ्याच प्रवासाला किती तास लागतील आणि पर्याय आपल्याकडे 4 दिलेले आहेत, त्यातला अचूक पर्याय आपल्याला लिहायचा आहे. मित्रांनो, आपल्याला वेग, अंतर आणि वेळ परस्पराशी संबंध असणारं सूत्र माहिती आहे. वेग बरोबर अंतर भागिले वेळ किंवा वेळ बरोबर अंतर भागिले वेग, त्यातलं कोणतंही एक सूत्र आपण वापरायचं. या ठिकाणी आपण वेगाचं सूत्र वापरलंय, वेग बरोबर अंतर भागिले वेळ. वेळ दिलाय 48, अंतर आपल्याला माहित नाही म्हणून आपण x घेतलं आणि लागणारा जो कालावधी आहे तो 5 तास आहे म्हणून 5 तास. आता x ची किंमत काढायची, 5चं पक्षांतर करूया. 48 गुणिले 5 बरोबर x होईल. 48 गुणिले 5 केलं म्हणजे 240 आलं, म्हणजेच या ठिकाणी असणारं जे अंतर आहे ते 240 येईल. त्यानंतर पुढे आता वेग आपला किती होता? 48 होता सुरुवातीचा वेग. नंतरचा वेग किती आहे? 8 ने कमी केलाय, म्हणजे जो आपला प्रत्यक्ष वेग आहे तो आहे 40 किलोमीटर पर आवर इतका असणार आहे. म्हणजेच आता पुन्हा आपल्याला वेग बरोबर अंतर भागिले वेळ हे सूत्र ठेवायचं आहे आणि या सूत्रानुसार सोडवायचं आहे. आपल्याला वेग माहित आहे 40, अंतर माहित झालं 240 आलं आणि वेळ आपल्याला काढायचा आहे, म्हणून काय केलं आपण, वेळ आणि 40 या दोघांची अदलाबदली केली, म्हणजेच 240 भागिले 40 बरोबर 6, म्हणजेच 240 भागिले 40 बरोबर 6 येईल, म्हणजे 6 तास इतका वेळ लागणार आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. 2 कंसात x वजा 3 बरोबर 3/5 कंसात x अधिक 4 तर x ची किंमत काढा. मित्रांनो, या ठिकाणी बघा 5 आहे, हे 5 इथं भागिले आहे, याचा आपण पक्षांतर करूया म्हणजे इकडे गुणाकारामध्ये येईल, म्हणजेच 2 गुणिले 5 येईल, कंस जशाच्या तसा. उजव्या बाजूला सुद्धा जशाच्या तसं येईल, 3 कंसात x अधिक 4. आता 5 गुणिले 2 म्हणजे 10 कंसात x वजा 3 बरोबर 3 कंसात x अधिक 4. 10 गुणिले x म्हणजे 10x आलं, 10 गुणिले वजा 3 म्हणजे वजा 30 आलं, बरोबर चिन्ह जसंच्या तसं. 3 गुणिले x म्हणजे 3x आलं, 3 गुणिले 4 म्हणजे 12 आणि हे अधिक आहे, दोन्ही अधिक अधिकचा गुणाकार अधिक येतो म्हणून अधिक 12. आता पुढे सारख्या टर्म एका बाजूला नेऊ आपण. 10x जसंच्या तसं ठेवलं, 3x उजव्या बाजूने आपण डावीकडे आणतोय म्हणजे पक्षांतर करतोय, म्हणजे 10x वजा 3x आणि वजा 30x सुद्धा आपण पक्षांतर करूया म्हणजे अधिक 30 झालं, म्हणजेच या ठिकाणी 10x वजा 3x बरोबर 7x येईल आणि 12 अधिक 30 बरोबर 42 येईल आणि x बरोबर या दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून 7चं पक्षांतर केलं म्हणजे भागाकारामध्ये गेला, म्हणजेच 42/7 बरोबर 6 आलं, म्हणजेच या ठिकाणी x ची किंमत ही आपल्याकडे 6 आली, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. तर यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. एका क्रिकेट खेळाडूने पहिल्या सामन्यात 180 धावा काढल्या, दुसऱ्या सामन्यात 257 धावा काढल्या, तर तिसऱ्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या म्हणजे त्याच्या सामन्यातील धावांची सरासरी 230 होईल. मित्रांनो, सरासरीचं सूत्र माहिती आहे आपल्याला, सरासरी बरोबर पहिल्या सामन्यामध्ये काढलेल्या धावा अधिक दुसऱ्या सामन्यामध्ये काढलेल्या धावा अधिक
तिसऱ्या सामन्यामध्ये काढलेले धावा भागिले एकूण खेळले गेलेले सामने. मग पहिल्या सामन्यामध्ये काढलेल्या धावा 180, दुसऱ्यामध्ये 257, तिसऱ्यामध्ये आपल्याला माहित नाहीत म्हणून एक्स मानला आणि एकूण आपण 3 सामने खेळलो म्हणून 3 ने भागायचं. पण सरासरी दिली आहे आपल्याला 230 म्हणून 230 आहे असं लिहिलं. बरोबर या दोघांची बेरीज केली म्हणजे 437 आली अधिक एक्स आणि छेदस्थानी 3 आहे असा ठेवला. ह्या 3चं पक्षांतर केलं म्हणजे गुणिले 3 आला. 230 गुणिले 3 म्हणजे 690 आले. बरोबर 437 अधिक एक्स. आता 437चं आपण पक्षांतर केलं म्हणजे 690 मधून हे 437 वजा झालं म्हणजेच एक्सची किंमत या ठिकाणी 253 आली. म्हणजेच एक्स म्हणजे काय आपला तर तिसऱ्या सामन्यातील धावांची संख्या म्हणजेच एक्स बरोबर 253 आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. आपल्याला काही संख्या दिल्या आहेत आणि पुढे आपल्याला प्रश्नचिन्ह दिलं आहे. मित्रांनो 30, 75, 36, 69, 42 आणि 63 आणि पुढे आपल्याला 2 प्रश्नचिन्ह दिले आहेत. बघूया आपण काय संख्या आहे अशा मांडून घेतल्या तर आपण प्रत्येक 2 संख्यांच्या मधला आपल्याला फरक बघायचा. 30 आणि 36 या दोघांचा विचार केला तर अधिक 6चा फरक आहे. 75 आणि 69 या दोघांच्या मधला फरक बघितला तर वजा 6चा आहे. परत पुढे 36 आणि 42 या दोघांच्या मधला फरक हा अधिक 6चा आहे. पुन्हा 69 आणि 63 मधला फरक हा वजा 6चा आहे आणि 42 आणि पुढची येणारी संख्या याच्यापेक्षा अधिक 6 करून येणारी आहे म्हणजे 48 असेल. आणि जर आपण वरच्या दिशेने जर विचार केला तर 63 नंतर येणारी संख्या ही वजा 6 असेल म्हणजे 57 असणार आहे. 57 असणार आहे म्हणजेच त्या 2 संख्या असणार आहेत 48 आणि 57 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. मित्रांनो या ठिकाणी एक पर्याय चुकून आपल्याकडून एक्स्ट्रा आलेला आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे 48 आणि 57. यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. जर स्टेशन हा शब्द ATSTNOI असा लिहिला तर चेन्नई हा शब्द कसा लिहिला जाईल किंवा कसा लिहू शकतो असा विचारा. तर यासाठी मित्रांनो स्टेशन हा शब्द पूर्ण व्यवस्थित लिहून घ्यायचा आपण. त्यानंतर त्याला जो आपण जोडून शब्द तयार झाला आहे किंवा कसा लिहिला आहे तो दाखवलाय तोही आपण लिहिला व्यवस्थित. आता प्रत्येकाला आपण अंक देऊया, क्रम देऊया. काय होईल बघा 1 2 3 4 5 6 7 असे क्रम दिले आणि आता जर विचार केला तर 1 2 आणि 3 बघा 1 आणि 3 मध्ये काहीतरी आदलाबदल दिसते आपल्याला. म्हणजे 1 आणि 3 या 2 अंकांची या ठिकाणी आदलाबदल झाली. पुढे 4 जसाच्या तसा आहे आणि 5 आणि 7 ची सुद्धा या ठिकाणी अंकांची आदलाबदल अक्षरांची केलेली आहे. अंकांच्या ठिकाणी अक्षरांची आदलाबदल केलेली आहे. म्हणजे जर आपण चेन्नई शब्द लिहिला आणि चेन्नई शब्दांना जर आपण असे क्रम दिले अंक लिहित गेलो तर सुद्धा आपल्या लक्षात असे येईल 1 आणि 3 या 2 अंकांची आदलाबदल. आता स्थिर असणारे अंक कोणते? 2 नंबरचा अंक स्थिर आहे म्हणजे H आहे असणार आहे. 4 नंबरचा अंक स्थिर आहे म्हणजे N आहे असं असणार आहे. 6 नंबरचा सुद्धा अंक जसाच्या तसा स्थिर आहे. 1 हा 3 ला गेला, 3 हा 1 ला आला. या ठिकाणी या दोघांच्या मध्ये बदल आहे म्हणजे इथं E येईल, इथे C येईल आणि या ठिकाणी सुद्धा 5 आणि 7 च्या मध्ये बदल आहे म्हणजे इथं I येईल आणि इथं N येईल. म्हणजे तो येणारा शब्द हा असेल EHCNI म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर असेल. पुन्हा एकदा बघा H आहे, H आहे, C आहे, C आहे, N आहे, N आहे, I आहे, I आहे, A आहे, A आहे, N आहे, N आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. पाण्याला निळे म्हटले, निळ्याला काळे म्हटले, काळ्याला लाल म्हटले, लालला पिवळे म्हटले, पिवळ्याला हिरवे म्हटले, हिरव्याला पांढरे म्हटले, पांढऱ्याला जांभळे म्हटले तर दुधाचा रंग कोणता? तर दुधाचा रंग कोणता असतो? पांढरा असतो. सरळ लिहायचा पांढरा रंग. पण आपण पांढऱ्याला म्हणतो काय तर इथे सांगितलंय पांढऱ्याला आपण जांभळा म्हणतो म्हणून जांभळा. म्हणून दुधाचा रंग हा आपला जांभळा आहे म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया आपण. 19.25, 20.50, 22, 23.75, 25.75 आणि नंतर आपल्याला प्रश्नचिन्ह दिलं आहे. आपल्याला एकूण 4 पर्याय दिले आहेत. 4 पर्यायापैकी आपल्याला अचूक पर्याय शोधायचा आहे. दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या आपण फक्त ओळीने मांडून घ्यायच्या आहेत आणि काय करायचंय बघा पहिल्या आणि दुसऱ्या या 2 संख्यांच्या मध्ये फरक कितीचा आहे बघा 1.25 आहे.
नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्यांच्या मध्ये फरक आहे तो 1.25 1.50 आहे. नंतर तिसऱ्या आणि चौथ्या संख्यांच्या मध्ये जो फरक आहे तो 1.75 आहे आणि शेवटच्या दोन संख्यांच्या मधला फरक हा 2 आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी यावेळी 0.25 ने किंमत काय होते, वाढत जाते किंवा संख्या वाढत जाते. म्हणजे इथे 2 ने वाढली म्हणजे याच्या पुढची येणारी संख्या ही 2.25 ने वाढणार आहे. म्हणजेच 25.75 अधिक 2.25 या दोघांची जर बेरीज केली तर 28 येईल. म्हणजेच यानंतर येणारी संख्या ही आपली 28.00 असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. अशाच नवनवीन गणितीय माहितीसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.